मित्रांनो, डॉक्टर अशोक राणा यांच्या लेखणीतून उतरलेले नवे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये आजच मागवा अगदी सवलतीच्या दरात. संपर्क ज्ञानपथ पब्लिकेशन 8600 35 37 12 आणि 9503 23 7806. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. यापूर्वी आपण संत साहित्यातील जीवनमूल्य या माझ्या अलीकडल्या पुस्तकातल्या काही भागावर चर्चा केली आहे आणि गेल्या 3 भागात साधारणतः आपण मराठी संत कवयित्री ज्या आहेत त्यांचं एकंदर कार्य, त्या कार्याचा परिचय करून घेतला. महदाईसा किंवा महदंबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महानुभाव संत कवी ज्या आहेत, त्यांनी खऱ्या अर्थाने प्राचीन मराठी काव्याचा प्रारंभ केला. मराठी कविता जी सुरू झाली ती प्रामुख्याने महदाईसेच्या धवळे या ग्रंथाने, धवलगीत, कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाचं ते गीत आहे आणि त्यामुळे मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला, काव्याला. लीळाचरित्र हा ग्रंथ मराठीतला पहिला गद्य ग्रंथ आहे आणि महदाईसेचा हा जो धवळे हा ग्रंथ आहे, हा मराठीतला पहिला काव्य ग्रंथ आहे. तर त्या दृष्टीने आपण याचा विचार केला आणि विशेषतः महानुभाव पंथ जो आहे तो वारकरी संप्रदायासारखा सर्वसमावेशक म्हणा किंवा व्यापक अशा स्वरूपाचा आपल्याला आज दिसत नाही, पण एक काळ असा होता की त्याचा प्रभाव अख्ख्या महाराष्ट्रावर होता. आजही महाराष्ट्राबाहेर, बंगाल असो की पंजाब असो की भारताबाहेरचे अनेक देश असो, त्या देशामध्ये मराठी भाषा जी पोचवली आहे ती महानुभावांनी पोचवली आहे. आवर्जून त्यांनी मराठी भाषेतच कविता केल्या. जो चक्रधर स्वामींचा संदेश होता की आपण कन्नड देशा तेलंग देशा न वचावे, महाराष्ट्रीय असावे. म्हणजे आपण कन्नड किंवा तेलंगणामधली जी भाषा आहे तेलुगू, ती न बोलता मराठीत बोललं पाहिजे. कारण त्यांनी सर्वत्र संचार केला होता, सर्व प्रकारचे लोक पाहिले होते. मराठी भाषेतला जो गोडवा आहे तो त्यांना जाणवला. ते मुळात तर गुजराती होते, पण त्यांनी पाहिलं की मराठी लोक अतिशय गोड आहेत, त्यांची भाषा गोड आहे आणि ते अमरावती जिल्ह्यातल्या रुद्धपूर या गावात राहिले. हा वराडचा भाग आहे. वऱ्हाडी बोली जी आहे तिच्यातला गोडवा त्यांना जास्त जाणवला, तिचा नाद आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या मराठी भाषेचा आग्रह केला. केशिराज वास हा जो अतिशय मोठा पंडित होता, तो पंडित एकदा नागदेवाचार्याकडे गेला आणि त्याला असं वाटलं की चक्रधर स्वामीचे जे विचार आहे सूत्रपाठ, ते आपण संस्कृतमध्ये करावं. तेव्हा नागदेवाचार्यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. नागदेवाचार्य म्हणतात, नकोगा केशवदेया, म्हणजे हे केशवदेवा, तू संस्कृत सूत्रबद्ध रचना न करी की येणे माझी स्वामीचा सामान्य परिवारू नागवेल की, माझ्या म्हातारी नागवेल की, म्हणजे जी वयस्कर लोक आहेत, सर्वसाधारण लोक आहेत, त्यांची नाडवणूक संस्कृत भाषेमुळे होऊ शकते. अशा प्रकारचा विचार 750 वर्षांपूर्वी नागदेवाचार्यांनी मांडला. नागदेवाचार्य यजुर्वेदी ब्राह्मण होते, आपण यापूर्वी पाहिलं. महदाईसेचे ते चुलत भाऊ होते आणि विद्वान होते, साधारण नव्हते ते, पण तरी त्यांनी संस्कृतचा आग्रह न करता मराठीचा आग्रह केला. ही बाब फार महत्वाची आहे. कारण नागदेवाचार्य पुढे असं म्हणतात, मद चक्रधरे निरूपिली मराठी तियासी पुसा, म्हणजे जे काय बोलायचं असेल, जे काय लिहायचं असेल ते मराठीत लिहा, संस्कृतमध्ये लिहायचं नाही. तर असा हा जो संदेश दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठी भाषेत जे साहित्य निर्माण झालं ते महानुभाव पंथात तयार झालं आणि त्यांनी त्यांचे मंत्र, त्यांच्या आरत्या, त्यांचे पूजापाठ, पूजावसर सर्व मराठीत केलं. संस्कृतचा धुबा कोणत्यात घालू दिला नाही. हे अतिशय महत्वाचं योगदान त्यांचं आहे. ते महंत या संज्ञेमध्ये गणले जातात महानुभाव लोक, पण आपण त्यांना संतांमध्ये घेतलं. या पुस्तकाचा प्रारंभ महात्मा बसवेश्वरांच्या कार्यावर आहे आणि नंतर आपण चक्रधर स्वामींचं जे कार्य आहे, त्यांचे जे विचार आहे ते या पुस्तकात मांडले आहे. असं हे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये अमरावतीच्या ज्ञानपथ प्रकाशनाने प्रकाशित केलं आणि हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या BA सेकंड इयरला अभ्यासाला आहे
आणि रुद्धपूरच्या मराठी विद्यापीठात ते अभ्यासाला आहे. इतरही विद्यापीठ त्याचा स्वीकार करू शकतात, कारण त्यात सर्वच संतांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अगदी नव्यानेच काही गोष्टी यात मांडल्या गेल्या, ज्या साधारणतः संत साहित्याच्या संदर्भात मांडल्या जात नाही. बसवेश्वरांचा समावेश तर आपण मराठी संतात करत नाही, कारण ते तर कन्नड होते. पण महाराष्ट्रात त्यांचा खूप प्रभाव आहे. प्रामुख्याने आपला जो सोलापूर जिल्हा आहे, त्या सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा हे जे गाव आहे, तालुक्याचं गाव आज आहे, पंढरपूर पासून 24 किलोमीटरवर असलेलं. तर या ठिकाणी त्यांच्या कार्याला प्रारंभ झाला. त्यांचा जन्म आजच्या विजयपूर किंवा विजापूर या कर्नाटकातल्या जिल्ह्यातल्या बसवण बागेवाडी नावाला जन्म झाला. आणि म्हणून त्या गावाचं नाव बसवण बागेवाडी ठेवलं गेलं. मंगळवेढा येथे विज्जल राजा जो होता, कलचुरी राजा, त्याच्या पदरी त्यांनी काम सुरू केलं आणि पुढे ते तिकडे कल्याणीच्या चालुक्याकडे गेले. कल्याणी हे चालुक्यासाठी प्रसिद्ध गाव आहे, पण तिथे काही काळ कलचुरी राजांचं गाव होतं, राज्य होतं. बिज्जल हा त्यांचा प्रमुख होता. त्याच्या पदरी ते गेले. तिथे त्यांनी राजधानी नेली आणि त्यानंतर त्यांचं पुढचं कार्य कर्नाटकात वाढलं. पण सुरुवात मात्र आजच्या महाराष्ट्रात त्यांची झाली. म्हणून आपण त्यांना मराठी या संत साहित्याच्या जीवनमूल्य या ग्रंथामध्ये स्थान दिलं आहे. आणि हे जे मंगळवेढा गाव आहे, ते गाव आणखी प्रसिद्ध जे आहे ते संत कानोपात्रा चोखामेळा या गावचे होते, दाबाजी पंते या गावचे होते. आणि विशेषतः निर्मळा, कुर्मामेळा, बंकाबहार ही सगळी भक्त मंडळी जी आहे, नामदेवांच्या प्रभावाखाली कालची, ही सर्व लोक मंगळवेढ्याची होती. याच मंगळवेढा गावामध्ये 1460 मध्ये संत कान्होपात्रा नावाच्या एका संत कवयित्रीचा जन्म झाला. तिचा काळ 1468 ते 1490 असा दिला आहे. हा बिदरच्या बहामनी राजवटीचा काळ आहे आणि त्या राजवटीचा प्रभाव जसा दाबाजी पंतावर झाला होता. एक अतिशय प्रसिद्ध गाणं आहे, झाला महार पंढरीनाथ. तर हा जो महार आहे पंढरीनाथ, म्हणजे विठोबा हा महार झाला असा अर्थ आपण त्या गाण्यातून घेतला. पण हा जो पंढरीनाथ नावाचा जो महार होता, तो अतिशय श्रीमंत होता. आणि त्यांनी मग दाबाजी पंतावर जे कर्ज झालं होतं, त्यांनी बिदरच्या बादशाहाला न जुमानता दुष्काळामध्ये गरिबांना अन्न वाटलं होतं, जे साठवलेलं अन्न वाटलं होतं. त्यामुळे त्याला शिक्षा झाली, अटक झाली. तर त्याला सोडवण्याचं काम मंगळवेढ्याच्या किंवा पंढरपूरच्या विठू महाराणी केलं. अशा प्रकारची माहिती इतिहासाचार्य राजवाडे यांनी शोधून काढली आणि त्या काळात झालेला जो व्यवहार आहे त्याचे कागदोपत्र त्यांना मिळाले. त्यामुळे हे निवड रूपक नाही, विठोबांनी महाराचं रूप घेतलं असं म्हणण्यात येते, चुकीचं आहे. त्यावेळेस सिनेमा सुद्धा निघालाय, झाला महार पंढरीनाथ नावाचा, आणि त्यात पु ल देशपांडेंनी तो तयार केला होता. चोखामेळ्याचं जे पात्र त्यात त्यांनी रंगवलं होतं, त्यातली गाणी सुद्धा खूप गाजली. त्यातलंच ते गाणं झाला महार पंढरीनाथ. तर या मंगळवेढ्याशी संबंध असलेल्या कान्होपात्रा हिचा जन्म श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी झाला. गणिका हा शब्द या ठिकाणी नायकीण किंवा नर्तकी या अर्थाने वापरला. बरेचदा नायकीण, नर्तकी किंवा गणिका हे तीनही शब्द वेश्येसाठी वापरतात. म्हणून कान्होपात्रेच्या आईचा उल्लेख नेहमी वेश्या असा केला जातो. पण ती नर्तकी होती, गायिका होती, लोकांचं मनोरंजन करत होती त्या काळामध्ये. तर तिचं जे कार्य आहे ते काही फारसं कान्होपात्रेला आवडलं नाही आणि मग तिला असं वाटलं आपण वेगळ्या क्षेत्रात जावं. आणि योगायोगाने काय झालं की त्यांच्या वाट्याला एक चांगली घटना घडली, कारण त्यांच्या देवतेला दास दासी सगळ्या होत्या, सुखात त्यांचं बालपण गेलं होतं. तर गायन आणि नृत्य या दोन्ही कलांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. पण आईच्या मार्गाने न जाता आपण वेगळ्या मार्गाने जावं असं तिला वाटलं. आणि मग तिच्या गावावरूनच पंढरपूरला जे वारकरी जात होते, तर ते पाहत होते आणि त्यामुळे तिला विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला. जी माहिती उपलब्ध आहे, फार कमी माहिती कान्होपात्रेची उपलब्ध आहे. तर त्यांनी पाहिलं की इतके लोक पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्याकरता जातात आणि आपण मात्र इतक्या जवळ असूनही जात नाही. उलट आपली आई नर्तन, गाणं या कलांमध्ये रममाण झाली आहे, ती भक्ती करीत नाही. म्हणून तिने या दासीशी संपर्क केला. त्या दासीचं नाव होतं हौसा. हौसा हे नाव फार प्रसिद्ध आहे. क्रांतिसिंग नाना पाटलांच्या मुलीचे नाव हौसाबाई होतं. तर अशा तऱ्हेने
हौसा नावाची जी दासी होती तिच्या मदतीने ती पंढरपूरला गेली आणि तिने पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेतल्याबरोबर तिचं देहभान हरपलं. म्हणजे देहभान हरपलं असं म्हणतात, तुझं पाहता विठ्ठला. अशा तऱ्हेची गाणी आपल्याला माहित आहे. ती बरीचशी गाणी ही कान्होपात्रीची आहे. अतिशय व्याकुळ होऊन तिने विठोबाची विनवणी केली. ती असं म्हणते आहे, मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई. विठोबाला बाई म्हटलंय, विठोबाला आई म्हटलंय. विठोबाला आई पहिल्यांदा संत नामदेवानी म्हटलं, विठाई माऊली कृपेची सावली, मी तुझे पाडस तू माझी हरिणी, तू माझी हरिणी मी तुझे पाडस, पाजी प्रेमरस पांडुरंगे. अशा तऱ्हेने आई म्हणून पहिल्यांदा संत नामदेवांनी विठोबाकडे पाहिलं. या ठिकाणी सुद्धा कान्होपात्रा ही खूप नंतरची, त्यांच्यानंतर साधारणतः 100-150 वर्षांनी झालेली, ती असं म्हणते आहे, मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई, ठाव देई चरणापाशी तुझी तुझी कान्होपात्रा दासी. तुझ्या पायाशी चरणाशी मला ठाव दे, आम्ही तुझी दासी झाली आहेत. अशा तऱ्हेने ती विठोबाशी बोलते आहे आणि विठोबाला ती कृष्णाई म्हणते आहे. कृष्णाई हा शब्द जो वापरला पहिल्यांदा तो कान्होपात्रेने वापरला. जीवाचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई, सावळे डोळसे करुणा येऊ देई काही. म्हणजे हे कृष्णाई हे कान्हाई, कान्हा आणि कृष्णा हे कृष्णासाठी वापरलेले शब्द आहे. कृष्णा आपल्या विठोबाकडे वारकरी लोक ज्या किंवा वारकरी संत ज्या दृष्टीने पाहतात त्या दृष्टीने ते कृष्णाचं बाळरूप आहे. आता बाळ कसा आई होऊ शकतो, पण सर्वांना घेऊन चालणारा, सर्वांना आधार देणारा असा हा विठोबा हा आपली आई आहे असं सगळ्या संतांना वाटलं. जनाबाईंनी तर विठो माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा वगैरे वगैरे हे जे गाणं रचलं, तर त्याचाच प्रभाव हा कान्होपात्रीच्या ह्या अभंगातून दिसतोय. ती तिचा अतिशय गाजलेला अभंग जो आहे तो आर्तता दाखवणारा प्रसिद्ध अभंग आहे. नको देवराया अंत आता पाहू. म्हणजे तिच्या वाट्याला जी दुःख आली, अनेकांनी तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली, पैशाचं आम्ही दाखवलं, ती रूपवांतर होतीच, त्यामुळे अनेकांना तिची भुरळ पडली होती. अशा तऱ्हेची ही जी कान्होपात्र आहे ती मात्र विठोबाच्या भक्तीत तल्लीन झालेली, आणि म्हणून विठोबाने आपल्याला स्वीकारावं यासाठी ती विनंती करते आहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. बहुतेक लता मंगेशकरांच्या सुस्वरात हे गाणं गायले आहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी गेले. ज्याप्रमाणे हरिणीचं पाडस आहे हे वाघाने धरल्यावर हरिणीची काय अवस्था असेल, त्या पाडसाची काय अवस्था असेल. बजलागी जाहले तैसे देवा, माझी अवस्था अशीच झालेली आहे. मी दुःखात आहे, कष्टात आहे, मला आधार देणारं कोणी नाही आहे. तुझा विना ठाव न दिसे त्रिभुवनी. त्रिभुवन शब्द स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या 3 प्रकारच्या लोकांसाठी वापरला जातो. म्हणजे अशा 3ही ठिकाणी मला काही ठिकाण, मला आधार देईल कोणी असं वाटत नाही. धाव्यो जननी विठाबाई, विठाबाईला पुन्हा विठाबाई शब्द वापरते आणि म्हणते, हे जननी माझी आई तू आहे खऱ्या अर्थाने, तू धाव आणि मला शरण दे. मोकलुनी आस झाले मी उदास, घेई कान्होपात्रीचं हृदयास. मी आता मोकळी झाली आहेत आणि शरणी आली आहेत तुला, उदासही आहे, तर अशा कान्होपात्रेला तू हृदयास धर. अशा तऱ्हेची ही जी विनवणी आहे ती कान्होपात्रेने केलेली अतिशय प्रसिद्ध आहे. तिचे साधारणतः अभंगाची संख्या खूप जरी नसली तरी गाजलेली हे अभंग आपण आता जे ऐकलं आहे. तर यानंतर आणखी प्रसिद्ध, अतिशय लोकप्रिय असा एक अभंग लिहिणारी संत बहिणाबाई. बहिणाबाई म्हटलं की आपल्याला अगदी जळगाव जिल्ह्यातली जी बहिणाबाई आहे, लोकगीतं लिहिणारी, बोली भाषेत लिहिणारी, तीच आठवते. पण ही जी बहिणाबाई आहे ही संत तुकारामांची शिष्या होती. हिचा काळ जो दिला आहे अभ्यासकांनी तो 1628 ते 1700. आपले जे तुकाराम महाराज आहे ते 1608 मध्ये जन्मले, म्हणजे 20 वर्षानंतर ती जन्मली. लहान होती तुकारामांपेक्षा. तुकाराम महाराज हे 1648 मध्ये गेले. काही लोकांचं म्हणे 1650 मध्ये गेले. 42 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं. त्यानंतर मात्र 1700 पर्यंत ही आपली बहिणाबाई जिवंत होती असं यातून दिसतं. तर म्हणजे आणखी 50-1 वर्षात तिचं कार्य चालू राहिलं. तर ही जी संत तुकारामाची शिष्य आहे
तर तिचं नाव अतिशय महत्वाचं आहे, पण तरीही तेवढं काही लोकांना परिचित नाही, लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही. त्याची काय कारण असली पाहिजे, त्याचा शोध आपण घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांचा जन्म आजच्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात देवगाव नावाचं जे गाव आहे, देवगाव त्या ठिकाणी झाला होता. त्यांच्या आईचं नाव जानकी व पित्याचं नाव आबूजी होतं. त्यांचं माहेरचं आडनाव कुलकर्णी होतं, तर सासरचं आडनाव पाठक होतं. मी ब्राह्मण घरामध्ये जन्मलेली, विद्वान अशा घराण्यामध्ये जन्मलेली. वयाच्या 5व्या वर्षी 30 वर्षाच्या रत्नाकर पाठक या बिजवराशी त्यांचा विवाह लावून दिला. म्हणजे त्यांचं वय 5 वर्ष आणि तो तिचा नवरा 30 वर्षात, म्हणजे 25 वर्षांनी मोठा. तर अशा तऱ्हेने हे जे लग्न लागलं हे तिला आवडलं नसावं, तर त्यामुळे ती थोडीशी त्यापासून दूर झाली आणि भक्तीकडे वळली. त्याचा एक प्रसंग अभ्यासक सांगतात. एकदा वडगावकरांच्या कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या प्रभावित झाल्या. पुढे प्रत्यक्ष तुकारामांचं दर्शन त्यांना झालं आणि त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करलं. म्हणजे त्यांनी नवऱ्याला सोडून, घराला सोडून तुकारामांची शिष्या म्हणून ती झाली. आणि तिने पहिल्यांदा तुकाराम महाराजांना जे पाहिलं तिचंही वर्णन, तिने त्या प्रसंगाचं वर्णन स्वतः बहिणाबाईंनीच करून ठेवलाय. त्यांचा जो गाथा आहे, संत बहिणाबाईचा गाथा, हा प्रसिद्ध आहे. आता तो मिळतो की नाही माहित नाही, पण आपण इंटरनेटवर सर्च केलं तर बहिणाबाईचा गाथा आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकेल. आजकाल हे सर्व साहित्य सहज आणि विशेषतः पैसे खर्च न करता, म्हणजे पैसे द्यावे लागत नाही, जेवढा खर्च तुम्हाला इलेक्ट्रिकला येईल, जेवढा इंटरनेटला येईल तेवढाच. तर अशा तऱ्हेने हे ग्रंथ उपलब्ध आहे. तर अशा तऱ्हेने एक ब्राह्मण स्त्री ही तुकारामांची शिष्या होत्या, ही गोष्ट मंबाजीला काही पसंत पडली नाही. मंबाजी हा प्रतिस्पर्धी होता तुकारामांचा, आणि त्यामुळे तो सतत तुकारामांचाही छळ करीत असे आणि तुकारामांचे जे शिष्य होते त्यांचाही छळ करीत असे. अशाच तऱ्हेचा छळ त्यांनी या बहिणाबाईचाही केला. कारण त्या काळात रामदास त्यांची समकालीन संत होते तुकाराम महाराजांचे. त्यांनी सुद्धा नीच जाती गुरुत्व लाभले, म्हणजे खालच्या जातीला गुरुत्व लाभलं अशी तक्रार केलेली आहे. कदाचित बहिणाबाई सारख्या ब्राह्मण स्त्रिया या तुकारामांच्या शिष्या झाल्यामुळे, किंवा पुरुष सुद्धा काही तुकारामांच्या शिष्या झाल्यामुळे रामदासांना त्याची फार जाण झाली, वाईट वाटलं त्यांना. असं व्हायला नको, म्हणजे गुरुत्व फक्त ब्राह्मणांकडेच असलं पाहिजे असा आग्रह रामदासांनी केला होता. तर त्यामागची ही जी पार्श्वभूमी आहे त्यात बहिणाबाई ही सुद्धा एक कारण असलं पाहिजे. तर पण अशाही परिस्थितीत बहिणाबाईंनी तुकारामांची भक्ती काही सोडली नाही. आपल्या गुरुचा उल्लेख त्यांनी प्रत्येक अभंगात केला आहे आणि त्या असं म्हणतात, तुका सद्गुरु सहोदर भेटतो अपार सुख होय. म्हणजे आपल्या भावासारखाच तो आहे, मोठ्या भावासारखा आहे, आणि तो भेटल्यावर जे सुख होतं ते अपार असतं. म्हणजे अशा तऱ्हेने तुकारामांची अनन्य भावे भक्ती करणारी किंवा निष्ठा दाखवणारी ही बहिणाबाई ही पुढे तुकारामांचं कार्य पुढे कसे घेऊन गेली हे आपण पाहू. तिने अभंग लिहिले, ओव्या रचल्या, श्लोक आहेत, आरत्या आहेत, असे अनेक काव्यप्रकार हाताळले. असे एकूण 732 रचना त्यांनी रचल्या. मोठ्या प्रमाणात जी रचना उपलब्ध आहे बहिणाबाईची, ती अशा तऱ्हेने तुकारामांच्या प्रभावाखालची आहे. बऱ्याचशा अभंगामध्ये तुकाराम चरित्रच आलेलं आहे. पण तुकाराम चरित्र लिहिण्याकरता अभ्यासकांना बहिणाबाईच्या या अभंगाचा आणि ओव्यांचा फार उपयोग झाला. तर या सगळ्या गोष्टीमध्ये भक्तिभावाचा अपूर्व आविष्कार असा दिसून पडतो आणि तुकारामांचं चरित्र आपल्याला कळतं. आणखी महत्वाची गोष्ट जी आहे बहिणाबाईच्या बाबतीत, तिने ब्राह्मण कोण हा विषय उपस्थित केला. अनेक लोक जातीने ब्राह्मण असतात आणि त्यामुळे आपण श्रेष्ठ आहोत, आपण विद्वान आहोत, आपण मोठे आहोत, इतर जातीपेक्षा केव्हाही मोठे आहोत, बाकी जाती खालच्या पातळीच्या आहे, अशा प्रकारचा अहंकार जे बाळगतात अशा ब्राह्मणांना काही प्रश्न तिने विचारले आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणी वृत्ती जी आहे, सनातनी वृत्ती, या वृत्तीवर तिने प्रहार केले, स्वतः ब्राह्मण असून सुद्धा. हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण तुकारामांनी एक काम तिच्याकडे सोपवलं होतं, फार महत्वाचं काम होतं. 2000 वर्षांपूर्वी सम्राट कनिष्काच्या काळामध्ये त्याचा जो प्रधान होता अश्वघोष, हाही ब्राह्मणच होता. आचार्य अश्वघोष त्याचा उल्लेख केला जातो बरेचदा. तर ह्या अश्वघोषाने पहिलं नाटक, संस्कृतचं पहिलं नाटक लिहिणारा हा माणूस, आणि विशेषतः वज्रसूची नावाचा ग्रंथ त्याने लिहिलेला संस्कृत भाषेमध्ये,
आणि या भाषेमध्ये ब्राह्मणत्वातले ज्या काही त्रुटी आहेत, दोष आहेत, हीन प्रवृत्ती आहे, त्यावर प्रखर प्रहार केले. या ग्रंथाचं भाषांतर बहिणाबाईंनी करावं असं तुकाराम महाराजांनी सुचवलं आणि त्यांच्या सूचनेनुसार वज्रसूचीचं पहिलं अभंग रूप भाषांतर, त्याला भावानुवाद म्हणता येईल, हे संत बहिणाबाईंनी केलं. नंतरच्या काळात मग ज्योतिबा फुले यांनी तुकाराम तात्या पडवळ या त्यांच्या मित्राला सांगितलं की तुम्ही त्याचं भाषांतर मराठीत करा. म्हणजे अश्वघोषाच्या वज्रसूची या ग्रंथाचं भाषांतर करण्याचं श्रेय पहिल्यांदा बहिणाबाईकडे जातं. नंतर तुकाराम तात्या पडवळ यांचा हा ग्रंथ सुद्धा फार महत्वाचा आहे. जातीभेद विवेक सार या नावाचा हा ग्रंथ आहे. पण जे तुकारामांना मानतात त्यांना ज्याप्रमाणे बहिणाबाईची वज्रसूची माहीत नाही, वज्रसूचिकोपनिषद नावाचे जे अभंग आहे ते माहिती, त्याचप्रमाणे महात्मा फुलेंना मांडणारा जो वर्ग आज महाराष्ट्रात आहे त्यांना सुद्धा तुकाराम तात्या पडवळ यांचा जातीभेद विवेकसार हा ग्रंथ माहीत नाही. फार वाईट गोष्ट आहे की आपण मानतो एखाद्या महान पुरुषाला किंवा स्त्रीला, पण त्यांचं कार्य आपल्याला माहीत नसतं. आपण व्यक्तिपूजक असतो बरेचदा, त्यांच्या कार्याचंही आपण अनुकरण किंवा अनुसरण करत नाही. विचारांचं अनुसरण फार मोठी गोष्ट आहे. तर अशा तऱ्हेने बहिणाबाईंनी केलेले जे कार्य आहे त्या काळातलं फारच महत्वाचं आहे. संत तुकारामांच्या मृत्यूनंतर बहिणाबाई ह्या रामदासांच्या शिष्या झाल्या असं साधारणतः म्हणण्यात येतं, पण त्याला काही ऐतिहासिक आधार नाही. तर तुकारामाची शिष्या असलेली बहिणाबाई रामदासाकडे जाईलच कशी, हा प्रश्न लोकांच्या मनात कसा येत नाही. म्हणून अनेक अभ्यासकांनी यावर शोध घेतला आणि त्यांनी असं म्हटलं की हे चुकीचं आहे. बहिणाबाई काही रामदासांची शिष्या झालेली, की रामदास हे ब्राह्मणी सत्तेचे पुरस्कर्ते होते, ब्राह्मणत्वाचा अहंकार बाळगणारे होते आणि इतरांना ही लेखणारे, ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या असं म्हणणाऱ्या रामदासांकडे बहिणाबाई जाईल कशी हा प्रश्न अभ्यासकांना पडला. आणि मग त्यातून शालिनी जावडेकर नावाच्या एक विदुषी होत्या, त्यांनी बहिणाबाईच्या गाथेचं संपादन केलं आणि संपादन करताना त्यांनी म्हटलं की ऐतिहासिक दृष्ट्या हे चुकीचं आहे. पुढे डॉक्टर राशम वाळिंबे यांनी या ग्रंथाला पुरस्कार लिहिला. त्यातही डॉक्टर शालिनी जावडेकर यांच्या मताला त्यांनी दुजोरा दिला की बहिणाबाई स्वतंत्रच राहिल्या. म्हणजे 1650 मध्ये तुकाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर आणखी 20 वर्ष त्या जगल्या आणि 20 वर्षात तुकारामांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला. तर बहिणाबाई जी प्रसिद्ध आहे, लोकांना जी माहित आहे थोडीफार, खूप तर नाही, पण जी माहिती आहे ती वारकरी संप्रदायाची इमारत कशी उभी झाली त्याबद्दलचं एक रूपक त्यांनी केलं. ते रूपक फार गाजलं, ते पाहूया आपण पहिल्यांदा. त्यावर मग अभ्यासकांनी आपली मतं वेगळी दिलेली आहेत. ते रूपक असं आहे: संत कृपा झाली, इमारत फळाली, सर्व संतांच्या कृपेने वारकरी संप्रदाय उभा राहिला. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. हे जे देवालय आहे वारकरी संप्रदायाचं कोणी उभारलं? ज्ञानदेवानी पाया रचल्यानंतर उभारलं गेलं. नामा तयाचा किंकर तेणे विस्तारिले आवर. आवार म्हणजे परिसर जो वाढवला, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला तो नामदेवानी केला, त्याला किंकर म्हटलाय. किंकर हा सेवक या अर्थाचा शब्द आहे. जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत. भागवतासारखा जो भक्ती संप्रदायाचा जो ग्रंथ आहे तो वारकरी संप्रदायापर्यंत आणण्याचं काम हे जनार्दन स्वामीचा जो शिष्य एकनाथ महाराज त्यांनी केला. म्हणून जनी जनार्दन, जनामध्ये, जनीचा अर्थ होतो जनामध्ये, जनार्दन स्वामीचा शिष्य असलेला एकनाथ महाराज यांनी आधार दिला भागवत या ग्रंथाचा. भागवत संप्रदाय सुद्धा म्हणतात वारकरी संप्रदायाला. भागवत शब्दाचा अर्थ होतो भगवंताचं स्मरण करणारे, चिंतन करणारे, नमन करणारे, कीर्तन करणारे वगैरे वगैरे. नवदा भक्ती जे प्रकार आहेत ते सगळे भक्तीचे प्रकार भागवतामध्ये, त्याच्या आधी नारदाच्या भक्ती सूत्रात सुद्धा ते आलेले आहेत आणि तिथून मग पुढे भागवतात आले. भागवताचं जे मराठी भाषांतर भावांतर केलं ते एकनाथाने केलं, त्यामुळे वारकरी संप्रदायाला पाया मिळाला. त्याला त्यांनी स्तंभ दिला. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. तुकाराम हा वारकरी संप्रदायाचा कळस आहे. आपण सावकाशपणे भजन करा. पुढे बहिणाबाई म्हणते, बहिणा फडकती ध्वजा, तेने रूप केले ओझा. म्हणजे ओझा म्हणजे वाढवलं, जे रूप आहे वारकरी संप्रदायाचं ते पुढे नेण्याचं काम हे बहिणाबाई केलं, स्वतःच ती म्हणते आहे. अभ्यासकांनी या अभंगावर थोडा आक्षेप असे घेतले आहे
की जरीही ज्ञानदेवी रचिला पाया असं बहिणाबाईंनी म्हटलं असलं तर ऐतिहासिक दृष्ट्या ते काही खरं नाही असं अभ्यासकांचं मत आहे. त्यांचं मत आहे की नामदेवानीच हा पाया रचला, पण तुकारामांनी आणि नामदेवानी स्वतः सुद्धा किंवा त्यांच्या प्रभावळीतल्या सर्वच संतांनी ज्ञानेश्वरांचं मोठेपण मान्य केलं होतं. त्यांनी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी सगळ्यांना जीव की प्राण आहे. वारकऱ्यांना अमृतानुभव ग्रंथ हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. हरिपाठाचे अभंग तर रोजच गातात वारकरी लोक. त्यामुळे ज्ञानेश्वरांचं महत्व जे वारकरी संप्रदायात आहे, त्यामुळे बहिणाबाईंनी या ठिकाणी ज्ञानदेवी रचेला पाया असं एक वाक्य वापरलं. पण अभ्यासकांचं मत आहे की नामदेवी रचेला पाया असंच म्हणायला पाहिजे. हा वादाचा विषय, आपण केव्हा तरी त्यावर चर्चा करू. तर त्यांच्या अभंगातून तुकारामाविषयीचा आदर व्यक्त झालाय. जप तप अनुष्ठान किंवा आसन ध्यान इत्यादी योगक्रियाचे ज्ञान आपणास नसून केवळ विठोबाचे ध्यान हेच आपल्या मनात असल्याचं त्यांनी म्हटलंय. ज्याप्रमाणे चुका बेळा सुद्धा म्हणतात ना, आम्हाला पुराण न कळे, पुराण न कळे, वेद वगैरे वगैरे, योग साधन वगैरे, म्हणजे आम्हाला कळत नाही याचा अर्थ आम्हाला नको आहे. ते आम्हाला एक विठोबा पुरेसा आहे, जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र पुरेसा आहे, विठोबाचं दर्शन पुरेसं आहे, पंढरपूर पुरेसं आहे. त्या पलीकडे जायची इच्छा त्यांची नव्हती, कारण त्यांना त्यात समाधान वाटत होतं. बाकी गुंतागुंत कशाला कोण वाढवेल. तशाच प्रकारे बहिणाबाईंनी आपली मतं व्यक्त केली आहेत. त्यांच्या अभंगातून ते व्यक्त झालाय. तर तो अभंग कसा आहे आपण पाहू. नेणे जप तप नेणे अनुष्ठान. नेणे म्हणजे येत नाही, न येणे. आम्हाला जप तप काही माहित नाही, अनुष्ठान वगैरे काय प्रकार आहे माहित नाही. घालावे आसन कळे ना ते. कारण योगशास्त्रामध्ये जो एक महत्वाचं सूत्र आहे, योग चित्तवृत्ती निरोध, हा म्हणजे आपल्याला आपली चित्तवृत्ती स्थिर करण्याकरता योगाची गरज आहे. आणि त्यातले एक साधन त्यांचं स्थिर सुखम आसन, म्हणजे आसन हे स्थिर असलं पाहिजे असा एक संदेश योगशास्त्राने दिलाय. पुढे यम नियम आसन धारणा ध्यान प्रत्याहार समाधी वगैरे वगैरे अष्टांग योग जो सांगितलाय. त्यामुळे मग सगळ्याच साधकांनी त्याचा आधार घेतला. पण वारकरी संप्रदायाला त्याची गरज पडलेली आहे, कारण त्यात गुंतून पडून आपण उगीच विठोबाच्या भक्तीपासून दूर जाऊ अशी शंका त्यांना असेल, भीती असेल कदाचित. म्हणून त्या म्हणतात मला काही गरज नाही याची. ध्यानाचे लक्षण इंद्रियाचा रोध, इंद्रियाला आवरून धरणं. आपण प्राणायामात पाहतो, आपण श्वास घेणे श्वास सोडणे, काही काळ रोखणे, कुंभक म्हणजे रोखणे, रेचक म्हणजे सोडणे, घेण्याला आपण अनुलोम म्हणतात आणि सोडण्याला प्रतिलोम म्हणतात. असे जे प्राणायामाचे प्रकार आपण अनुभवतो आणि त्यातून मग श्वास नियमित होतो आणि विशेषतः आपल्या मेंदूला पुरेसा प्राणवायू मिळतो आणि त्यातून मग चित्तवृत्ती आपली निश्चिंत होते किंवा शांत होते. चित्तवृत्ती निरोध हे सगळं खरं असलं तरी बहिणाबाईंनी ते नाकारलं आणि ती पुढे म्हणते की ध्यानाचं जे लक्षण आहे इंद्रियाचा रोध करणं ते आम्हाला मान्य नाही. याचा बोध एकच गोष्ट आपल्याला माहित आहे, पाषाण प्रतिमा विठोबाचे ध्यान. जी पाषाणाची प्रतिमा आहे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरामध्ये, तिचं ध्यान करणं याचा सर्व योग यागे विद्धी येणे नवी सिद्धी वायाची उपारी दंभ धर्म हे ज्ञानेश्वर महाराज स्वतः योगी असूनही म्हणतात. याचा अर्थ योगाचं जे स्तोम वाढलं होतं त्या काळात त्याचा निषेध या सर्व संतांनी केलाय. ती असं म्हणते, पाषाण प्रतिमा विठोबाची ध्यान, हृदय चिंतन राममुद्रा. आपल्या मनात रामाची मुद्रा, मुद्रा म्हणजे नाव, रामाचं नाव आम्ही घेऊ. तुकाराम कथा करावी ती द्वारी, ऐसा हा अंतरी हेत होता. हेत म्हणजे हेतू, की तुकारामाची कथा लोकांना सांगावी, तुकाराम महाराजचं मोठेपण सांगावं, त्यांचे विचार सांगावे, त्यांचं कार्य सांगावं, असा तिचा हेतू होता. आणि त्या हेतूच्या प्रित्यर्थ त्यांनी तुकारामानं खूप अभंग लिहिले आणि तुकारामानंतर त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी हिंदी भाषेतही रचना केली. संत कबीराचा प्रभाव वारकरी संप्रदायावर आहे आणि संत कबीरांना वारकरी संप्रदाय आपल्यातच मानतात. तर त्यामुळे काही प्रमाणात का होईना हिंदी भाषेमध्ये रचना मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मी काही म्हटलं मोठ्या प्रमाणात म्हटलं. नामदेवांची रचना आपल्याला माहित आहे. अनेक संतांनी हिंदी भाषेमध्ये रचना केली, कारण त्यांचा वावर तिकडे हिंदी भागात असेल कदाचित. आणि मग बहिणाबाईंनी सुद्धा हिंदी भाषेत अभंग रचले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी तुकारामांच्या प्रेरणेने आपण यापूर्वी पाहिलं की वज्रसूची हा जो ग्रंथ आहे त्याचं जे अभंग अनुवाद हे भाषांतर केलं. संस्कृत ग्रंथाचं भाषांतर त्यांनी केलं. तर संस्कृतचा त्यांचा गाढा अभ्यास होता. घरीच त्यांच्या संस्कृतचं शिक्षण होतं आणि स्वतः पाठक हे त्यांचं सासर तलाव आणि माहेरचं तलाव कुळकर्णी दोन्हीकडे अशा तरी संस्कृतचा अभ्यास असेल
आणि त्याचा फायदा त्यांनी घेतला. तुकारामांनी त्यांना प्रेरणा दिली आणि स्वतः ब्राह्मण असून ब्राह्मण्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. जसं चक्रधर स्वामीबद्दल काही लोक म्हणतात की ते ब्राह्मण नाही, पण ते ब्राह्मण आहेत असं म्हणणारा एक वर्ग आहे. तर त्यांनी सुद्धा अधमत्व, जे ब्राह्मणत्व अधमत्व आहे, सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ब्राह्मण असणं. म्हणून त्यांनी चारही वर्णामध्ये आपलं विचरण असलं पाहिजे, आहार विहार आपला असला पाहिजे. चातुर्वर्ण्यम चरेत भैक्षम अशा प्रकारचा जो आदेश आहे चक्रधर स्वामींचा, ब्राह्मण असूनही त्यांनी तो केला. त्याचप्रमाणे बहिणाबाईंनी सुद्धा ब्राह्मण असूनही ब्राह्मण्याचा विरोध केला आणि सर्वसमावेशक असा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या तुकारामांनी सतत संघर्ष केला, तो संघर्ष तुकारामांचा दोन्ही प्रकारचा होता. रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, म्हणजे स्वतःशी त्यांना लढावं लागलं आणि इतरांशी लढावं लागलं. तशाच प्रकारचा संघर्ष बहिणाबाईच्या वाट्याला आला आणि या बहिणाबाईंनी ब्राह्मण जातीभेदाच्या विरोधात आवाज उठवला, समतेचा पुरस्कार केला. अशा तऱ्हेची अभंग तिची आहेत. तर ती ज्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, भगवेतरी वेश सहज भगवेतरी श्वान, म्हणजे कुत्रा हा भगव्या रंगाचा असतो, भगव्या रंगाचा आग्रह करणाऱ्या लोकांना त्यांनी म्हटलंय. साधू हे कसे संधी साधू असतात त्याबद्दल तुकाराम महाराजांनी म्हटलंय. मग भगव्या रंगाचा माणूस जर साधू असेल, सज्जन असेल, तर कुत्र्याचा तर रंगच भगवा असतो. मग त्याला आपण साधू म्हणू का? त्याच्याकरता आपण काही पूजापाठ करू का? ही जी संतापाची वाणी तुकोबांच्या तोंडून निघाली, तशाच प्रकारची वाणी बहिणाबाईंच्याही तोंडून निघाली. त्या ढोंगी साधूबद्दल असं म्हणतात, वरी वरी वेश संताचा, संताचा वेश धारण करतात, भगव वस्त्र धारण करतात, भीतरी धुमस इंद्रियाचा, त्यांच्या ज्या वासना आहेत, भावना आहेत, त्या धुमसतात, सगळे इंद्रिय त्यांची धुमसतात. म्हणजे अशा तऱ्हेने विकारांना ते बळी पडतात. निर्मूळ भगवा वेश त्यांनी धारण केलाय. असे संत झाले कली. 350 वर्षापूर्वीचा हा अभंग आपण लक्षात घ्या. म्हणजे त्याही काळात अशा प्रकारचे संत होते, फसवणूक करणारे. कली म्हणजे कलियुगात झाले. बोले बोलत तो न पाळी, बोलतात एक आणि करतात एक. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. या ठिकाणी बोलणं एक असतं आणि प्रत्यक्षात वागणं फार वेगळं असतं. असा दुटप्पीपणा आजही आपण अनुभवतो. तोच दुटप्पीपणा त्याही काळात होता. म्हणून अशा तऱ्हेच्या साधूला आपण साधू म्हणता कामा नये, अशा प्रकारची सूचना ही बहिणाबाईंनी या भागातून केली. सभा देखुनी धरी मौन, म्हणजे लोक पाहून मौन धारण करतात. काय मौनी आहे, शांत आहे, डोळे मिटतो. ते तुका बगळ्याबद्दल म्हटलंय की तो बगळा तर सहज असा ध्यान करतो, तसं हे साधूचं ध्यान असतं. म्हणजे बक ध्यान असा एक शब्द त्याच्याकरता वापरला जातो. अशा तऱ्हेने लोकांना पाहून जे शांत राहण्याचं नाटक करतात. एरवी भुंके जैसे श्वान, इतर वेळेस ते भुंकत राहतात, लोकांच्या विरोधात वाईट वाईट बोलत राहतात, नकारात्मक संदेश देत राहतात. ज्याप्रमाणे कुत्रा काही कारण नसताना भुंकत राहतो, त्याप्रमाणे साधू भुंकत राहतात. अशा प्रकारची तक्रार 350 वर्षांपूर्वी बहिणाबाईंनी केलेली आहे. तीच तक्रार आजही कायम आहे. जे संधी साधू किंवा भोंदू साधूच्या वागण्यात काहीही बदल या 350 वर्षात तरी झालेला नाही. तुकारामांनी सांगितलं तरी त्यांनी ऐकलं नाही, बहिणाबाईंनी सांगितलं तरी त्यांनी ऐकलं नाही. तोंड देखोनी बर्वे बोले, म्हणजे समोर कोणी आलं की चांगलं बोलतात, बर्वे म्हणजे चांगलं, जगा माझी झोंड चाले, आणि जगात मात्र वाईट वाईट बोलत राहतात, नकारात्मक विचार सांगत राहतात. अगदी आत्ता जी स्थिती साधूंची आहे, त्या साधू सारखी स्थिती त्याही काळात होती. बहिणी म्हणे हे भांड, भांड म्हणजे कलावंत हाही अर्थ होतो भांड शब्दाचा, पण या ठिकाणी फसवणूक करणारे असा अर्थ आहे. यासी कोठे व्याली रांड, आता थोडस कठोर शब्द वापरलाय. रांड हा शब्द वेश्येसाठी वापरतात. म्हणजे असे जे साधू आहेत, संधी साधू किंवा बौद्ध साधू, त्यांना कोणत्या रांडेनी जन्म दिला, अशा प्रकारचा संताप बहिणाबाई व्यक्त करते. याचा अर्थ तुकारामांची ती खरी शिष्य आहे. तुकारामांच्या अभंगामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे शब्द आपल्याला आढळतात. अनेकदा ते अश्लील वाटू शकतात आपल्याला, पण तो सात्विक संताप आहे आणि त्यातून सहजपणे निघालेले उद्गार असतात. तसेच बहिणाबाईचे उद्गार आहे. तर ज्याप्रमाणे जनाबाईपासून तर अगदी निर्मळा घ्या किंवा सोयराबाई घ्या, त्या सर्व संत कवयित्रींनी आपल्या व्यथा विठोबासमोर मांडल्या, आपल्या तक्रारी मांडल्या आणि जनाबाई तर शिव्या सुद्धा दिल्या. तशाच प्रकारे
या बहिणाबाईच्या अभंगात सुद्धा ती दुःख सांगते आहे, संताप व्यक्त करते आहे, कठोर बोलते आहे. तसेच प्रस्थापित समाज व्यवस्था जी आहे तिच्या विरोधात तिने विद्रोह केला. कारण ही समाज व्यवस्था कशी, विवाहाशिवाय बाई राहते कशी, तुकारामासोबत राहते कशी, म्हणजे तुकारामांच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम त्या काळात झालं. तसंच बहिणाबाई पाठक यांच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम झालं मंबाजीच्या रूपाने. म्हणून त्याही व्यवस्थेच्या विरोधात ते विद्रोह करतात. त्यामुळे पुढील पिढीला आपल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. बहिणाबाई ह्या विद्रोही कवयित्री होत्या. ज्याप्रमाणे जनाबाई ह्या विद्रोही कवयित्री होत्या, नामदेवांची शिष्या, त्याचप्रमाणे तुकारामांची शिष्या बहिणाबाई सुद्धा विद्रोही होत्या. विठ्ठलावरील आपला भक्तिभाव जसा या कवयित्रींच्या साहित्यातून दिसतो, तसाच काही मुस्लिम साहित्यांच्याही संतांच्या साहित्यात दिसतो. त्याबद्दल आपण यापूर्वीच्या एका भागात माहिती पाहिली होती. तर बहिणाबाईबद्दल प्रचंड माहिती उपलब्ध आहे. ज्याप्रमाणे कान्होपात्रेबद्दल माहिती नाही, त्यांचे अभंगही फारसे उपलब्ध नाही, पण बहिणाबाईची गाथा आहे. आणि डॉक्टर शालिनी जावडेकरांचा मी उल्लेख केला की ज्यांनी त्याचं संपादन करताना त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य सांगितली. त्याचप्रमाणे राशम वाळिंबे यांनी त्याला प्रस्तावना लिहिताना शालिनी जावडेकरांच्या मताला दुजोरा दिला. नंतरच्या अनेक अभ्यासकांनी त्यांच्या या कामाला प्रशस्ती दिलेली आहे. तर बहिणाबाईची गाथा आपण जर वाचली तर आपल्याला त्याचा थोडक्यात परिचय होऊ शकेल. आणखी अभ्यास करायचा असेल तर आपण अनेक ग्रंथ वाचावेत. पण आता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी लिहिलेल्या या पुस्तकाचा परिचय करून देणे हा माझा हेतू होता. आणि संत कवयित्रींचं जे कार्य आहे वारकरी संप्रदायातलं, त्याचाही परिचय आपल्याला झाला पाहिजे, या दृष्टीने थोडक्यात या ठिकाणी माहिती दिली आहे. ही माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं, म्हणून या ठिकाणी मी थांबतो.